ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. अहंकार आणि त्या अहंकारामध्ये असलेल्या वेगवेगळ्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी हा सिद्धात्मा परमात्मा, ज्याला आपण कलियुगामध्ये भगवंत म्हणतो, तो गुरु, हा गुरु आपल्याला नक्की एक आत्मप्रेरणा देत असतो. आणि ती आत्मप्रेरणा आपण जर तडीस नेली तर आपल्याला गुरु हा संतपुरीचा राजा हे तो अनुभव आणून देतो. गुरुचं अस्तित्व, गुरुची आपल्या जवळ असण्याची एक सुंदर चुणूक किंवा एक अनुभव, वस्तुस्थिती, गुरु आपल्याजवळ असतो. तर त्याच्यासाठी काय करायला लागतं की आपण बसताना आपलं आसन घातलं की शेजारी उजव्या हाताला अजून एक आसन घालून ठेवायचं. आपल्या उजव्या बाजूला आसन घातलं की त्याला उप आसन म्हणतात. आणि उप आसनचा संधी जोडला की उपासना म्हणतात. म्हणजे आपण ज्या वेळेला त्या गुरुची स्तुती करायला बसू त्यावेळा आपल्या उजव्या बाजूला त्याचं आसन पाहिजे. म्हणजे दत्त मंदिरात बसल्यानंतर उजव्या बाजूला बरोबर आपल्या गुरुपीठ येतं. आपण ज्यावेळेला समोर बसतो त्यावेळेला उपासना, ह्याचा खरा अर्थ आपल्याजवळ आपल्या उजव्या हाताला ज्याची आपण पर्यायाने स्तुती करतो, उप, त्याचं आसन घालून ठेवायचं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये असे हे 3 ते 4 गुरुवार येतात. आणि यातल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी दत्त जयंतीचा, म्हणजे अनुसूया आणि अत्री ऋषींची जी 3 मुलं झाली त्यांच्या एकीकरणाचा दिवस येतो. आणि त्या दिवशी दत्त जयंती पौर्णिमेचा उत्सव असतो. आपल्याकडे नेमक्या पौर्णिमा ग्रुपकडून 10 ते 15 जण येऊन त्या पौर्णिमेला गुरुचरणांची पूजा करतात. म्हणून आत्ता 3 ते 4 गुरुवार आणि शनिवार हे मिळून 3 आणि 3 6 किंवा 4 आणि 4 8 होतील मार्गशीर्षाचे. तर करुणाष्टक आणि शरणाष्टक आणि पादुकाष्टक ह्याला 8-8 म्हणलेलं आहे. करुणाष्टक, अष्टक म्हणजे करुणेचं अष्टक, पादुकाष्टक आणि शरणाष्टक. दत्तनाथा तव शरणम, जया संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, आणि जय करुणाघन निज जनजीवन अनुसूयानंदन, अशी ही 3 अष्टकं म्हणायची उपासना. आणि याच्या जोडीला आपल्या गुरुवारची, वैभव गुरुवारची जी महालक्ष्मी अष्टक आहे त्यामागं आद्यंतर हित देवीच्या आद्यशक्ती महेश्वरी योगयोग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते, हे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं. ही उपासना मार्गशीर्षातली स्पेशल, आपण कसं म्हणतो आम्हाला स्पेशल चहा द्या, तसं स्पेशल उपासना होते. ही केव्हा करायची तर संध्याकाळी करायची. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. मला वाटते ही उपासना तुम्ही कराल असं मी गृहीत धरतो. कारण आपल्याला सगळ्यांना काही जायला जमत नाही. कारण आपल्याकडं प्रचंड कारणं असतात.
आपल्याला एवढा जाऊन वाडीत जाऊन वेळ घालवायचा नसतो. आणि आपली वाडी हा शब्द जो आपलं आहे ना, आपलं माणूस कसं असतं तसं, तर तो आपलेपणा कमी झाला आहे. म्हणून आपलं वेळ आणि कारण हे सोडून घरी करत जा. नमो नारायण. हा आजचा संदेश मी वाराणसी म्हणजे बनारस म्हणजे काशीहून देतो आहे. काशीला मी गंगेच्या काठावर नाथांच्या पादुकांजवळ आहे, एकनाथांच्या. म्हणजे मन्यकिरणिकेच्यापासून जरा थोडा दूर आहे, पण मी आज काशीला आहे. सकाळी मी प्रयागराजला होतो. नमो नारायण, नमो नारायण. आणि मग असं वाटलं की काशीमधून आपण गुरुवारचा संदेश द्यावा, असं एक मणिकर्णिका घाटावर वाटलं. म्हणून शांत ठिकाणी आलो आणि तुम्हाला हा संदेश देतो आहे.